दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। मात्र ओबीसी म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू। बबनराव तायवाडे यांनी हा इशारा दिलाय। तायवाडेंनी खूप मोठा झेंडा लावलाय। सुरेश धस यांनी यावर पलटवार केलाय। जो कोणी दोषी असेल त्याला सजा झाली पाहिजे, कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्यात दुमत नाही, आम्ही त्याच्याशी सहमत आहोत। पण या निमित्तानं पुन्हा ओबीसी व्यक्तीला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचं काम होऊ नये, हीच अपेक्षा आमची या लोकांकडनं आहे की जे ओबीसी लोक आहेत ते पण तिथे लोकप्रतिनिधी आहे, मराठा समाजाचे लोक पण लोकप्रतिनिधी आहे। पण या घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या नेत्यांना किंवा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येऊ नये। जे वातावरण आता शांत झालेलं दिसतं आहे, अशाच प्रकारचं वातावरण भविष्यामध्ये राहावं, एवढीच आमची अपेक्षा। ह्याच्यात कुठं ओबीसीने काय आणलं? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा, ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो। इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला। कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब, कुठले तायवाडे? हा, तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे, हला। हा